दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण 6व्या क्रमांकाचा दृष्टांत कासवियेचा श्रवण करणार आहोत। आजचं हे 4थं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत। आधीच्या सत्रांमध्ये आपण परमेश्वराच्या परावर दातृत्वाच्या संबंधित जे काही दातृत्वाचे 4 प्रकार आहेत, दृक, स्पर्श, आलाप, अंतःकरण, त्यापैकी स्पर्श आणि दृष्टी म्हणजे दृक या संदर्भामध्ये 2 दृष्टांत बघितलेले आहेत, कुकडीयेचा आणि मासळीयेचा। आजच्या सत्रामध्ये परत दृक, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण। आता क्रमाने आलापाचा दृष्टांत आला पाहिजे, परंतु अंतःकरणाचा दृष्टांत येईल। आणि यासाठी कासवीचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे। आणि या माध्यमातून देखील एक आध्यात्मिक सिद्धांत तर आम्हाला माहिती पडणारच आहे, पण कासवीच्या बाबतीतली जी काही विशिष्ट म्हणजे जी काही विशेषता आहे ती आम्हाला या दृष्टांताद्वारे कळणार आहे। आणि म्हणून आमचे स्वामी जे आहेत ते असे विविध दृष्टांताद्वारे जो महत्त्वपूर्ण ब्रह्मविद्येचा सिद्धांत आहे किंवा चव पदार्थांच्या संदर्भामध्ये जे काही आम्हाला न कळण्यासारखं आहे ते आम्हाला लक्षात यावं सोप्या शब्दांमध्ये, अशा प्रकारची सोपी उदाहरणं स्वामी या ठिकाणी देतात। आणि जसं आपण कुकडीयेचा दृष्टांत बघितला, मासळीचा दृष्टांत बघितला की दृष्टीद्वारे परमेश्वर दातृत्व करतात, स्पर्शाद्वारे परमेश्वर दातृत्व करतात, आणि आता अंतःकरणाद्वारे। आता या ठिकाणी दृष्टी नाही आहे, म्हणजे दृष्टिक्षेपामध्ये सुद्धा नाही आहे तो जीव। अंतःकरण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी दृष्टी नाही किंवा स्पर्श देखील नाही, दृक स्पर्श दोन्ही नाही, आणि आलाप देखील नाही, म्हणजे शब्दांचा सुद्धा त्या ठिकाणी संबंध येत नाही। आता अंतःकरण म्हटल्यानंतर देणारी व्यक्ती आहे किंवा घेणारी व्यक्ती आहे, त्याद्वारे ज्यांना लाभ होणार आहे ते किती लांब असू शकतात याचं काही अंतर या ठिकाणी निश्चित त्या अंतराची नाही आहे। भरपूर ते जवळही पण असू शकतात आणि खूप लांबही असू शकतात। आणि म्हणून हा दृष्टांत देखील दृक, स्पर्श आणि आलाप या तिन्हीच्या विरहित, या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी घडणार नाही आहेत, अशा वेळेला देखील अंतःकरणाद्वारे देण्याआधी हे घडू शकतं, किंवा दृकाद्वारे पण घडू शकतं, किंवा स्पर्शाद्वारे पण घडू शकतं, आणि दृक, स्पर्श आणि आलापाद्वारे सुद्धा अंतःकरण त्या ठिकाणी घडू शकतं। परंतु या तिन्ही व्यतिरिक्त देखील परमेश्वर केवळ आठवणीतून किंवा चिंतनातून त्या जीवाला दातृत्व करू शकतात, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। जसं आपण बघितलं, दृष्टीचा ज्या ठिकाणी संपर्क आहे, दृष्टीद्वारे देण्याआधी त्या ठिकाणी आलाप आणि जे काही स्पर्श वगैरे त्याचा काही संबंध नसला तरी चालेल, हे पण आपण बघितलं। स्पर्शाच्या संबंधित जे आहे त्याच्यामध्ये दृक किंवा आलाप नसला तरी चालेल, हे पण आपण बघितलेलं आहे। परंतु दृक, स्पर्श आणि आलाप या तीनही ठिकाणी मात्र परमेश्वराचं चिंतन असणं हे आवश्यक आहे। इतर 3 दृष्टांत अंतःकरणाच्या ठिकाणी नाही घडले तरी चालतात, दृक, स्पर्श आणि आलाप, परंतु तीनही ठिकाणी मात्र अंतःकरणाचा भाग आहेच आहे, परमेश्वराचं चिंतन आहे। जसं आपण बघितलं की बाईसांना जरी दृकाद्वारे, दृष्टीद्वारे प्रेमाचा संचार केला, परंतु चिंतन मात्र स्वामींचं 6 महिन्यापासून सुरू आहे, असं आपण श्रवण केलेलं आहे। किंवा स्पर्शाद्वारे देणे जरी आहे परमेश्वराचं,
तरी त्या ठिकाणी देखील कुठेतरी परमेश्वराचं चिंतन आहे त्या जीवापर्यंत पोहोचणे. जर का ते चिंतन देवाने नाही केलं तर परमेश्वर तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. काहीतरी चिंतन. एखाद्या वेळेस स्वामी त्या गोपाळांच्या जवळ गेले आणि ते स्वामींना ते गोपाळ दिसले समोर, की त्यावेळेला देखील परमेश्वर त्यांचं चिंतन करतील की यांच्याकडे कणव आहे की नाही आहे, याची शोधणी होणार आहे. परमेश्वर शोधक, वेधक, बोधक आणि द्रावक. आणि इथे सुद्धा स्पर्शाच्या ठिकाणी सुद्धा देवाला आधी चिंतन त्या जीवाचं करावं लागणार. आणि आलाप म्हणजे ज्यांना निरूपणाद्वारे परमेश्वराला काहीतरी वेद किंवा बोध द्यायचा आहे, त्या ठिकाणी देखील परमेश्वराला त्या जीवाचं चिंतन आधी करावं लागणार आहे. माहिमभट्ट एकदम समोर उभे राहिल्यानंतर त्यांच्याविषयी चिंतन आहे, त्यांच्या कणवेविषयी, त्यांच्या अधिकार योग्यतेविषयी त्या ठिकाणी चिंतन केल्या गेलेलं आहे आणि मगच त्यांना निरूपण आहे. भट्टोबासादिकांना विषयी सुद्धा तिथे चिंतन केल्या गेलेलंच आहे आणि मग त्यांचा अधिकार वगैरे सगळं पाहून त्या ठिकाणी परमेश्वर त्यांचं चिंतन करूनच त्यांना ते आलापाद्वारे दातृत्व जे आहे ते करणार आहेत. आणि म्हणून हा दृष्टांत जो आहे त्याची विशेषता जी आहे ती अशी आहे की या अंतःकरणाच्या ठिकाणी इतर गोष्टी नसल्या तरी चालतील, पण इतर जे काही दातृत्वाचे प्रकार आहेत, दृक, स्पर्श, आलाप, त्या ठिकाणी अंतःकरणाचा सहभाग हा असणं तेवढंच आवश्यक आहे. अंतःकरणद्वारे देणे आती जैसा कासवियेचा. तर परमेश्वर, आता परत आपण जो काही क्रम आहे तो क्रम जोडत असताना परमेश्वर परावराचे दातृत्व कशाद्वारे करतात ना, चहूद्वारे करतात. मग चहूद्वार ते कोणते ना, स्पर्शद्वारे देणे आती, दृष्टीद्वारे देणे आती, या दोन द्वारेच देतात का. अंतःकरणद्वारे देणे आती म्हणजे परमेश्वर अंतःकरणद्वारेही देतात बरं का. किंवा मग दृष्टीद्वारे देतात, मग दृष्टीद्वारेच देतात का ना, अंतःकरणद्वारे देणे आती. किंवा मग स्पर्शद्वारे देणे आती, तर स्पर्शद्वारेच देतात का ना, अंतःकरणद्वारे देणे आती. असे सगळेच जे काही शंका आहेत त्या शंका अशा प्रकारच्या द्यायच्या की त्याच्यातनं अंतःकरणद्वारे देणे आती हे उत्तर त्या ठिकाणी प्राप्त होईल. कासवियेचा जैसा कासवियेचा म्हणजे त्यासाठी दृष्टांत कुठला आहे ना, कासवीचा दृष्टांत या ठिकाणी स्वामींनी निरूपण केलेला आहे. पैठणला स्वामींचं अवस्थान आहे आणि स्वामींनी त्या ठिकाणी दायंबा जे एक घटना स्वामींना सांगतात त्यावरून हा पुढे संवाद झालेला आहे. उत्तरार्ध 516 क्रमांकाची ही लीळा आहे. दृढपुरुष महात्मे उपहासू. दायंबाये हे गोष्टी गोसाव्यान पुढा सांगितली. स्वामींनी दायंबांकडनं ही गोष्ट ऐकलेली आहे. एरवी आपण बघतो की एकांकातल्या ज्या लीळा वगैरे काय आहेत त्या स्वामी भक्तजनांना प्रसंगोचित सांगत असतात. तशाच प्रकारे भक्तजनही काही प्रसंगोचित स्वामींना काही गोष्टी सांगतात. जसं सवयीच्या संदर्भामध्ये सुरू होतं, कोणाला काय सवय असते. स्वामी म्हणतात आम्हाला देखील एक झाड असं होतं त्या जंगलामध्ये की आम्ही विहरणावरून आलो वगैरे की आम्ही त्या झाडाखाली बसायचो आणि एकदा मग त्या ठिकाणी ती दुसे वगैरे पडली, रामधरणा राजा आणि स्वामींची भेटी झाली तिथे. म्हणजे सवयीच्या गोष्टी प्रत्येकजण सांगत होतं, मला ही सवय आहे, मला ही सवय आहे, असं बोलण्याला बोलणं वाढत राहतं. तशा पद्धतीने काही अशा काही गोष्टी निघाल्या ज्याच्यामध्ये आपण समाजाला किंवा एखाद्या जीवाला कशा प्रकारे वेड्यात काढू शकतो, है ना. जर का आपण सगळ्यांना म्हटलं की निरूपण आहे, सगळ्यांनी या. निरूपण ऐकल्याने माणूस कसा होतो, शहाणा होतो की वेडा होतो, कसा होतो. शहाणा की वेडा. ज्ञानाने तो शहाणा होतो आणि देवासाठी तो वेडा झाला पाहिजे. निरूपणाची ही खासियत असली पाहिजे, निरूपण श्रवणाची,
की ज्याच्यामध्ये ज्ञानाने जेवढं आपण शहाणं होऊ तेवढं देवासाठी वेड होता आलं पाहिजे. अशा प्रकारे श्रवण आपल्याला करता येणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे स्वामी निरूपण करतात ते जे निरूपण आहे त्या निरूपणाच्या माध्यमातून आपला ज्ञानस्तर वाढतो, आपलं अज्ञान फिटतं. आता माहिमभट्ट थोडंसं कमी करा. माहिमभट्ट हे काही कमी हुशार होते का, कमी शहाणे होते का? परंतु ज्या वेळेला माहिमभट्टांनी स्वामींकडनं काही श्रवण केलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की जे स्वामींनी काही सिद्धांत सांगितले हे तर आपल्याला माहितीच नाही आहेत. म्हणजे नंतर त्यांच्या लक्षात आलं की या बाबतीत मी अज्ञान आहे. म्हणजे मी अज्ञान आहे हे देखील शहाणपणाचंच लक्षण आहे बरं का. म्हणजे ते आपण अज्ञान आहोत हे आपल्याला कळणं हे सुद्धा एक आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. किंवा मग माहिमभट्ट हे जे होते ते भट्टोबासांना थोडंसं मानत नव्हते. पण जेव्हा स्वामींनी भट्टोबासांना स्थिती देऊन जी संस्कृतमध्ये चर्चा भट्टोबासांसोबत केली त्यावेळेला माहिमभट्टांनी असे काही सिद्धांत भट्टोबासांच्या मुखातनं ऐकलेले आहेत की त्यांना वाटले की हे कधीच आपण ऐकलं नव्हतं. म्हणजे हे काय आहे की परमेश्वराचा संपर्क जो आहे, परमेश्वराच्या ज्ञानाचा संपर्क आहे, परमेश्वराचे जे अधिकरण आहेत, ईश्वर अधिष्ठित जे काही संत आहेत, आचरणनिष्ठ आहेत वगैरे वगैरे, स्मरणनिष्ठ आहेत, वासनिक आहे, या सर्वांचा जर का आपण पृथक पृथक जरी संपर्क केला, एकत्र जरी संपर्क केला तर आपला तिथे ज्ञानस्तर वाढतो. नेहमीपेक्षा तुम्ही लगेच म्हणाल की यावेळी आम्ही मार्गात गेलो तर आम्हाला ही नवीन एक गोष्ट माहिती पडली, हा नवीन विधी माहिती पडला, नवीन दोष माहिती पडला. म्हणजे दोषही आम्हाला कळाला पाहिजे की आमच्या या सेवेमध्ये अशा प्रकारचा दोष होता, आमच्या कधीच लक्षात नाही आलं. किंवा विधी या ठिकाणी विधी उपस्थित असतो हे आम्हाला तेव्हा कळालं. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वराचा कुठल्याही अर्थाने संपर्क जर का असेल तर तो तुमचा ज्ञानस्तर वाढवणाराच असतो. आमचे स्वामी त्यांना भेटतात आणि बघतात ते चुना काढतायत, म्हणजे ह्याच्या बदली काय करणार, नवीन चुना लावणार आम्ही. मग तो कसा आहे, काय आहे, कसा बनवला, स्वामींनी तो पाहिला आणि स्वामी म्हणतात यापेक्षा तुम्ही जो काढताय तो चुना चांगला आहे, नवीनपेक्षा तो जुना चांगला आहे. आणि मग स्वामींनी त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये माहिती दिली की उत्तम प्रकारचा चुना झाला हे कसं समजावं. तर ते जर का श्वानाच्या पुढे जर का तो गोळा त्याचा टाकला तर तो दही भात म्हणून खाण्यासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे. अशा प्रकारचा तो त्याची तयारी म्हणजे जी आहे, तयार होण्याची जी काही, तयार करण्याची जी काही पद्धती आहे ती अशा पद्धतीची असली पाहिजे. आणि अशा प्रकारचा तो तयार झाला पाहिजे की दिसायला सुद्धा तो तसा असणं आवश्यक आहे. म्हणजे हे काय झालं, थोड्या वेळासाठी स्वामी त्यांना भेटले, परंतु थोड्या वेळात स्वामींनी त्यांच्या क्षेत्रातलं ज्ञान त्यांना करून दिलेलं आहे. असं परमेश्वराचा संपर्क आहे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराच्या संपर्कामुळे, ज्ञानाच्या संपर्कामुळे जर का तुमचा ज्ञानस्तर वाढला तर या जगात कुणीही तुम्हाला वेड्यात काढू शकत नाही, कुणी तुम्हाला अज्ञान ठरवू शकत नाही, कुणी तुम्हाला अन्यथा ज्ञान जे आहे ते तुमच्याकडनं, अन्यथा ज्ञानात्मक क्रिया तुमच्याकडनं करून घेऊ शकत नाही. ही ज्ञानाची ताकद आहे. पण दायंबास मात्र स्वामींना काय म्हणतात, जीजी हा लोकू अवघा, हा लोकू अवघा म्हणजे सगळेच आले बरं का त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ज्यांचं शिक्षण झालं नाही ते पण आले, ज्यांचं मध्यम शिक्षण झालं ते पण आले, आणि ज्यांचं उच्च शिक्षण झालं ते पण आले. सगळ्या स्तरातले लोक, मग ते गरीब असो, मध्यम असो, नाही तर श्रीमंत असो, हे सगळेच आले. हे प्रत्येक व्यक्तींना आपण कुठे ना कुठे वेड्यात काढू शकत असतो बरं का. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये काही भावनिक गोष्टी असतात, त्या भावनिक गोष्टी एकदा कळाल्या की त्या व्यक्तीला आपण सहजपणे वेड्यात काढू शकत असतो. आणि म्हणून ते म्हणतात की हा लोकू अवघा, डंबे खावा, म्हणजे त्यांना सहजपणे आपल्याला वेड्यात काढता येतं.
आणि जी जी एके वरिकी दुकुळू पडिला. आता वेळात काढता येतं म्हणजे कसं काढता येतं की लक्षात घ्यायचं आहे की दायंबास नेमका आता काय आपल्याला सांगणार आहेत. स्वामींना ते म्हणतात की एका वर्षी काय झालं की दुष्काळ पडलेला होता आणि मग आम्ही अवघे महाजन तेलंग देशा गेलो. स्वामींनी आम्हाला सांगितलंय कानड देशात तेलंग देशानं वचावे. आणि हे कुठे गेलेले आहेत? तेलंग देशामध्ये गेलेले आहेत. ते म्हणतात आम्ही काही लोक मिळून आमच्या गावातले हे सगळेजण आम्ही तेलंग देशाला गेलेलो आहोत. हे का गेले आणि स्वामींनी आम्हाला का जायला नाही सांगितलं की कानड देशात तेलंग देशानं वचावे ते विषय बहळ देश. ते अवधूत मान्य म्हणजे तिथे विषयांची पदार्थांची खूप उपलब्धता आहे आणि विशेषता ही आहे की पदार्थ देखील उपलब्ध आहे आणि अवधूत देखील मान्य आहेत. म्हणजे साधू संन्यासी वर्ग जे आहेत त्यांना ते जास्त मानतात. म्हणजे ते साधू संन्यासी दिसले की ते एकदम भावनिक होऊन जातात. मग त्यांच्या पुढे ते काही करू शकतात. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण जर का त्या ठिकाणी गेलो तर आपला नुसता मान सन्मान वगैरे होत राहील. यथा निळभट्ट भांडारेकर त्यांच्या जसं माहिती पडलं गावातल्या लोकांना की यांनी आपल्या मुलाला वाचवलेलं आहे तर त्यांचं किती मान सन्मान वगैरे केला. मान सन्मान करणं काही वाईट नाही आहे, पण मान सन्मान करण्यामध्ये काय झालेलं आहे, घेण्यामध्ये काय झालेलं आहे की तेवढा वेळ ईश्वराच्या स्मरणाशिवाय सन्निधानाशिवाय राहिल्या गेलं किंवा राहू शकतो आपण. मान सन्मानच मिळत राहील. त्या मान सन्मानांना उत्तर देत राहावं लागेल आपल्याला आणि मग ते जे कोणी आलेले आहेत मान सन्मान करायला त्यांचे आभार मानत बसावं लागेल आपल्याला. ईश्वर साधक कोणाचे आभार मानतो? परमेश्वराचेच आभार मानतो. त्याला जेही मिळतं जिथूनही मिळतं त्याविषयी परमेश्वराचेच आभार आहे आणि नाही मिळालं तिथेही परमेश्वराचे आभार आहे. म्हणजे आवश्यक पदार्थ प्राप्त होणं इथे सुद्धा परमेश्वराचेच आभार ते मानतात. आणि एखादं मिष्टान्नादी वगैरे दोषयुक्त अन्न न मिळणं इथे सुद्धा परमेश्वराचेच आभार आहे की देवाच्याच कृपेमुळे तो दोषयुक्त पदार्थ किंवा मिष्टान्न किंवा परिच्छेदाचे पदार्थ मला मिळाले नाही. तिथेही देवाचीच कृपा आहे. आणि म्हणून इथे आपल्याला जर का त्या भागात आपण गेलो तेलंग देशामध्ये तर तिथे आपल्यालाही देखील काय होईल, मान सन्मान वगैरे पदार्थ बाहुल्य तिथे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण रममान होऊ. खूप वेळा असं बघा तुम्ही तुमचं नेहमीचं जे जेवण आहे ते जेवत असाल तर तो दिवस तुमचा उत्तम प्रकारे देवधर्म सगळं तुमचं चालतं. परंतु त्यामध्ये जर का तुम्ही एखादं आवर्जून मिष्टान्न बनवत असाल तर तुमचा तो पदार्थ आणण्यामध्ये वेळ जातो, उद्याच्या सत्रामध्ये ते बनवण्यामध्ये तुमचा तो वेळ जातो आणि तो खाण्यामध्ये सुद्धा वेळ जातो. कारण की तो पदार्थ आपण इतर पदार्थांपेक्षा जास्त खातो म्हणजे खाण्यातही वेळ जातो आणि तो इतर पदार्थांपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे नंतरचा जो काळ आहे तो कशात जातो तो तुम्हाला माहिती आहे, झोपेमध्ये निघून जातो तो काळ. म्हणजे नुसतेच एका दिवसाचं किंवा एखाद्या पदार्थाचा संपर्क झाला तर एवढे सगळं काही वेळ आपला कितीतरी व्यर्थ जात असतो. आणि जर का त्या भागातच आपण गेलो जिथे अवधूत मान्य आहेत मग त्या ठिकाणी तर दिवस दिवस तसेच जाणार आपले मान सन्मान स्वीकारण्यामध्ये वगैरे. आणि म्हणून इथे हे त्यांनाही माहिती होतं की त्या भागामध्ये म्हणजे मुळातच आपल्याला आपला भाग सोडून दुसऱ्या भागात जावं लागणार आहे आणि तिथे कुठे जावं लागेल जिथे मुळाचं सगळं सदंत आहे, मान मान्यता करणारे पण आहे, त्या सगळ्या गोष्टी लागतात. नुसतं ते गाव सदन असून चालत नाही, तिथले लोक भाविक सुद्धा असणं गरजेचं आहे. किंवा नुसतेच लोक भाविक आहेत आणि त्यांच्याकडे द्यायला काय नाही तरी चालणार नाही, दोन्ही गोष्टींचा योग असला पाहिजे. आणि म्हणून ते सर्व तेलंग देशामध्ये गेलेले आहेत. अवघे महात्मे झालो आणि तिथे जाऊन महात्मे झालो. म्हणजे महात्मा होणं किती सोपं काम आहे. नुसतं वेश परिधान केलं की लगेच महात्मा होऊन जात असतो है ना. आपण कुठल्याही व्यक्तीच्या अंगावर संन्यास वेश दिसला की आपण त्यांना संन्यासी म्हणतो. अर्थातच आपल्या पंथामध्ये तर रीतसर
जे कोणी गुरु निमित्त आहेत त्यांच्या उपस्थितीतच तो वेश दिला जात असतो, म्हणून तिथे कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु इतर ठिकाणी जर का आपण बघितलं तर काही लोक सहजपणे तो संन्यास वेश तो बाजारातनं विकत घेऊन ते परिधान करू शकतात, आपल्याला ते संन्यासी वाटतात. नंतर त्यांचा कार्यकाळ थोडासा आटोपला दिवसभरातला की तो वेश ते काढून ठेवतात, म्हणजे त्याचा ते अनुपयोग घेत असतात. आणि बाकीचे जे भाविक लोक आहेत ते त्या वेशाला काय होतात, भुलतात. म्हणजे या लीळेमध्ये यांनी जी घटना सांगितली दायंबासांनी, ही घटना अशाच प्रकारची आहे. प्रापंचिक लोक आहेत, ग्रस्त मंडळी आहेत सगळे, परंतु मात्र त्यांनी तो जो काही संन्यास वेश असेल तो परिधान केलेला आहे. अवघे महात्मे झालो, म्हणजे वेशानुरूप महात्मे झालेलो. वांचून महात्मा या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. जे महान आत्मे आहेत, जर का आपल्याला त्याचं काहीतरी विश्लेषण करायचंच म्हटलं, ज्यांचा आत्मा महान आहे म्हणजे ईश्वराच्या दृष्टिकोनातनं, जसं आमचे स्वामी कोणाला महात्मा म्हणतात, सशाला महात्मा म्हणतात. माणूस किंवा संन्यासी व्यक्ती हे तर खूप वरचं टोक झालं, एकदम नरक फळामध्ये असलेला ससा, आणि त्यांना स्वामी म्हणतात या महात्मे हो, जा महात्मे हो. म्हणजे त्यांचा जो आत्मा आहे तो कुठेतरी ईश्वराच्या कणवेशी संबंधित तो आत्मा आहे. सगळेच आत्मे असे असतील असं नाही. मार्कंडांना स्वामी महात्मा म्हणत नाहीत, सस्याला मात्र म्हणतात, कारण त्यांनी ती कणव जोडलेली आहे आणि म्हणून ते महान आहेत, ईश्वराशी संपर्क जोडलेला आहे. तसं आपणही परमेश्वराच्या संपर्कात जर का राहिलो तर आपण महान आत्मे राहणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त आपण थोडे इकडे तिकडे गेलं तर लगेच आपल्यामध्ये क्रोध भावना निर्माण होईल, हिंसकता आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते, अन्यवार्ता जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते, आणि इत्यादी गोष्टी आपल्यामध्ये निर्माण न होता ईश्वराच्या धर्मवार्तेशीच आपण संबंधित असतो. दृक्क स्पर्श आलाप अंतःकरणद्वारे तर आपण महान आत्म्यांशी संबंधित आपण राहणार आहोत. आणि सगळे महात्मे झाले. मग एकाचा गोरक्षी केला, गोरक्षी म्हणजे गुरु केला एकाला. कोणाला केला? जो तब्येतीने वगैरे चांगला असेल है ना, तो गुरु वाटला पण पाहिजे. एका ठिकाणी ते कोणी गेले, ते गुरु बिचारे तब्येतीने बारीक होते आणि शिष्य मात्र चांगले होते. ते अनेकांना वाटलं ते हेच गुरु आहेत म्हणून. मग ते सांगितलं नाही, हे आमचे गुरु आहेत, मी तर शिष्य आहे. म्हणजे गुरु असण्यासाठी पण तब्येत चांगली असावी लागते. म्हणजे असा बघणाऱ्यांचा दृष्टिकोन आहे. गुरु असण्यासाठी तब्येत वगैरे चांगली असावी लागत नाही बरं का. तिथे ज्ञान असावं लागतं, आचरण असावं लागतं, दुसऱ्यांना धर्माधर देण्याचं जो काही आपल्याकडे गुण असला पाहिजे तो गुण असणं आवश्यक आहे, तर आपण गुरु म्हणू शकतो स्वतःला. नाहीतर आमच्या मार्गामध्ये तर कोणीही म्हटलं की तुम्ही शिष्य सांभाळाल का, ते म्हणतात आमचंच अजून शिष्यत्व फिटलेलं नाही आहे. म्हणजे कोणी ज्ञानी व्यक्ती जाणकार व्यक्ती स्वतःला गुरु म्हणून घेतच नाही. तशा पद्धतीने इथे त्यांनी काय केलेलं, एकाचा गोरक्षी केला जो गुरु वाटला पाहिजे. आणि एक गावान तू सांगावया जाती, म्हणजे मग एक जण काय करायचे की निश्चित आहे की एका चांगल्या झाडाखाली वगैरे ते त्यांनी बस्तान बसवलेलं आहे. आणि मग एकाने गावात जायचं आणि गावामध्ये सांगायचं की गावा गोरक्षी आला, म्हणजे गावामध्ये मोठे कोणी साधू आलेले आहेत, हिमालयातनं आलेले आहेत, इतक्या वर्ष तपश्चर्या करून ते आलेले आहेत वगैरे वगैरे इत्यादी प्रकारे त्यांच्या बाबतीतला महिमा जो आहे तो गावातल्या लोकांपुढे सांगायचा. अवघा लोकू साऊमाये, आणि सगळे जण लोक कुठे भावनिक आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि त्यानुसार जर का जसं ते गाडीमध्ये वगैरे कोणी ते विकणारे चॉकलेट वगैरे विकणारे येतात ना, ते काय करतात माहिती आहे का, की ते ज्या ठिकाणी ते लहान मुलं असतील तिथे जास्त थांबतात ते, आणि ते त्याचा पुकारा करतात, काय ते खेळणी विकायला आलेत का खाऊ विकायला आलेले आहेत. त्यांना माहिती आहे इथे जर का आपण थांबलो तर तो मुलगा हट्ट करणारच आहे. म्हणजे ती गोष्ट एक लक्षात आली पाहिजे. तसं
इथे कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करताना ज्यांच्यामुळे आपल्याला लाभ होणार आहे त्यांची भावनिकता कशामध्ये दडलेली आहे, त्यांना काय पाहिजे हे एकदा लक्षात आलं की त्याच्यात आपण यशस्वी होत असतो. आणि म्हणून इथे लोक धर्माच्या बाबतीमध्ये जास्त भावनिक असतात एकदम. त्यांना धर्म म्हटल्यानंतर आणि धर्माच्या बाबतीतली एखादी क्रिया सांगितल्यानंतर ते लगेच करायला तयार होतात. जर का मी सांगितलं की आता आपल्याला काय करायचं आहे, उद्या सगळ्यांनी 5-5 दिवे घेऊन या असं सांगितलं जातं बरं का. 5-5 दिवे घेऊन या, समाप्ती आहे आपल्या कार्यक्रमाची. आणि मग सगळे लोक 5-5 दिवे, तेल सगळं घेऊन येणार. म्हणजे लोकांना काय आवडतं, कशासाठी लोक जमू शकतात हे मला पण माहिती आहे, पण आपण ती गोष्ट करत नाही. लोक नाही जमले तरी चालतील, कमी लोक आले तरी चालतील, परंतु अन्यथामय गोष्टी ज्या आहेत त्या अन्यथामय गोष्टी आपल्याकडनं सांगितल्या गेल्या नाही पाहिजेत. आयुष्याच्या शेवटी आपल्याला एक समाधान असणार आहे की आपण कधीच अन्यथा गोष्टीच्या माध्यमातून लोकांना भावनिक केलं नाही. यथार्थच गोष्ट आपल्याकडनं सांगितल्या गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर का आपण लोकांना सांगितलं तर ते जास्त, जर का सांगितलं 5-5 गाठ्या स्मरण करा तर कदाचित होणार नाही. पण 5-5 दिवे आणायला सांगितलं 50-50 दिवे आणतील लोक. म्हणजे काय गोष्टीमध्ये लोकांची भावना असते त्या गोष्टीसाठी लोक जास्त वेळ देत असतात. आणि म्हणून इथे काय केलं जातं की यथार्थापेक्षा अन्यथा गोष्टी, तुम्हाला ज्या ठिकाणी धर्माचं लेबल लावलं जातं, धार्मिक ठिकाणी अन्यथा नसतं, तिथे यथार्थच असतं. पण एखाद्या ठिकाणी आपण त्याला धर्माचं लेबल लावतो आणि मग तिथे अन्यथा क्रिया करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करतो आणि लोकांना देखील अन्यथा क्रिया करण्यामागे जास्त रस असतो बरं का. म्हणजे तिथे निरूपण ऐकण्याला रस नसेल पण एखादं भांडण ऐकायला लोक आवर्जून तिथली सगळी माहिती काढतात. कोणी भांडण केलं, कशामुळे केलं, किती वेळ भांडण चाललं, ही सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये काढत असतो. ही माहिती आपण निरूपणाच्या बाबतीत काढत नाही की काय निरूपण होतं, कशा बाबतीत होतं, काय काय विषय झाले, कुठली लीळा झाली, कुठले दृष्टांत झाले, म्हणजे इत्यादी माहिती आपण त्याविषयी काढत नसतो. त्याविषयी आपण अरसिक असतो. मग लोकांचा रस कशामध्ये आहे ती गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्यानुसार त्यांना ते विधी सांगायचे. अवघा लोकू साऊमाये, ही गोष्ट ऐकल्यानंतर की असे जर का महात्म्य आलेले तर आपण तिथे गेलंच पाहिजे. आता त्याचं कुठलंच तपासण्याचं साधन नाही आहे. यांनी किती वर्ष तपस्या केली वगैरे, आणि मग ते सगळे यायचे तर रिकाम्या हाताने येत नव्हते. कणिक तांदूळ तूप द्रव्य, आणि ती कणिक तांदूळ तूप सुकाशिदा जो असतो ना, हा सुद्धा तिकडूनच आपल्याला कर्मराटीमध्ये ही पद्धत आहे देण्याची. तीच दैवराटीमध्ये पण आपली आहे. कुठे आपण जातो तर मग त्या गोष्टी घेऊन जात असतो. मुळातच तिथे त्या लागतात की नाही लागतात याच्याविषयी आपण कुठली चौकशी करत नाही आणि ते सुकाशिदा जो आहे तो घेऊन जात असतो, कारण की ही पद्धत कर्मराटीची आहे. मग इथे हे सगळं आणायचे आणि द्रव्य देखील आणत होते. कणिक तूप तांदूळ जेऊ, जे कणिक तूप तांदूळ जे आलेलं आहे, जे जास्त दिवस राहणार नाही, ते आम्ही काय करायचो, त्याचं स्वयंपाक वगैरे बनवून आम्ही ते जेवून घ्यायचो. द्रव्य ते ठेवू, आणि द्रव्य जेवढं काय यायचं ते साठवून ठेवायचं. ऐसा जी दुष्काळू निस्तरलो असता, ऐसा जी दुकाळू म्हणजे दुष्काळ जो आहे तो सगळा संपला. म्हणजे काय विशिष्ट वेळ तो दुष्काळ असेल, तो दुष्काळ संपला. आणि कुटुंबाबरोबर झाली, आणि जे काही साहित्य जमवलेलं होतं, मग त्याच्यामध्ये नुसतं द्रव्य नाही, काहीतरी चांगल्या प्रकारचे वस्त्र आले असतील, काही धातुदान आलं असेल, काही द्रव्यदान आलेलं असेल, जे जे घरी नेता येईल ते सगळं साठवून ठेवल्या गेलेलं होतं. आणि ऐसा हा लोकूजी हा डंबे खावा, म्हणजे त्यांना आम्ही एवढा दिवस काय केलं, फसवलं अक्षरशः. हे दायंबा स्वामींना सांगत आहेत. आणि अशा पद्धतीने कुटुंबावरो झाली, म्हणजे ते बाकीचं आम्ही साहित्य कुटुंबासाठी घेऊन गेलो आणि आमचंही खाणं पिणं झालं. दुष्काळात पंचपक्वान्न मिळाले
आणि जे काही साहित्य होतं ते घेऊन घरी गेलो तर घरच्यांना सुद्धा ते जे काही वस्त्र अलंकार आदी वगैरे जे काय आलेलं असेल ते त्यांना मिळालं. ऐसा हा लोकुजी, असा हा लोक आहे. कुठल्याही प्रकारे ज्ञान अज्ञानाचा काही संबंध या लोकांचा नाही. म्हणजे हे आपण जे सांगतो आहे ते ज्ञानात बसतं की अज्ञानात बसतं की अन्यथा ज्ञानामध्ये बसतं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे कोणी काय सांगतायत हे बसतंय कशामध्ये नेमकं, हे जर का आपल्या लक्षात नाही आलं तर आपण सहजपणे कुणाकडनंही फसवल्या जाऊ शकतो. कुणीही आपल्याला सहजपणे फसवू शकतं. हा डंबे खावा म्हणजे या लोकांना सहजपणे आपण फसवतो. आणि गोसावी हास्य केले, आणि स्वामींनी हास्य केलेलं आहे. हास्य केलं म्हणजे लोकांना ह्यांनी फसवलं म्हणून स्वामी प्रसन्न झालेले नाही आहेत. स्वामींना खुशी वाटलेली नाही आहे. स्वामी जे आहेत ते हास्य करतात. म्हणजे कशा प्रकारचं हास्य असेल हे, की स्वामी सांगतात की अज्ञानाचे नि प्रसादे हा जन सुखिया होऊन असे. तुम्हाला जर का कळालं की आपण फसवले गेले तर तुम्ही दुःखी व्हाल, पण तुम्ही दुःखी होतच नाही. फसवल्या गेल्यानंतर सुद्धा आपण दुःखी होत नाही, कारण तोपर्यंत आपल्याला कळतच नाही की आपण फसवल्या गेलोत. म्हणजे आपण त्याविषयी अज्ञान आहोत. कुणीतरी आपल्याला दुधाच्या ठिकाणी काहीतरी पाणी मिश्रित ते दूध दिलेलं आहे, आपण खुश आहोत, स्वस्तामध्ये मिळालं. म्हणजे त्या ठिकाणी आपण अज्ञान आहोत त्या पदार्थाविषयी, त्या विधीविषयी, त्या क्रियेविषयी. आणि अज्ञानाचे नि प्रसाद आहे. अज्ञान आपण ते प्रसाद म्हणून घेतो त्या गोष्टी. अज्ञानामुळे कितीतरी गोष्टी आपण प्रसाद म्हणून म्हणजे राखून ठेवतो. प्रसादा एवढं महत्त्व त्या गोष्टीला देतो आणि त्याच्यामुळे आपण सुखी आहोत. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की हा जो पदार्थ आहे हा खाण्यायोग्य नाही, हे जे पाणी आहे पिण्यायोग्य नाही, हे जे वस्त्र आहे ते वापरण्यायोग्य नाही, म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थाने आपण फसवल्या गेलो हे लक्षात येणार आहे. त्यांनी सांगितलं की अरे हे तुम्हाला एवढं चांगल्या प्रकारचं वस्त्र त्यांनी असंच कसं काय दिलं. हो, मग त्यांच्याने आमचे संपर्क चांगले आहेत. मग कळालं की ते त्यांचे कोणी मेले ते वापरत होते, मग ते काय करायचं, मग यांना दिलं. आता घेताना आपल्याला चांगलं वाटलं ते, परंतु त्यावेळी अज्ञान असल्यामुळे आपल्याला आनंदच आनंद वाटलं. पण त्याची खरी परिस्थिती कळाली मग लक्षात आलं हे कशामुळे आहे ते. एखाद्यास त्यांनी आपल्याला काहीतरी भोजन दिलं, ते कशाच्या निमित्ताने जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण अज्ञान आहोत. आणि आज चांगलं पंचपक्वान्न खायला मिळालं म्हणून आपण सुखी झालो. पण ज्या दिवशी कळेल की हे कशा निमित्त भोजन होतं मग मात्र आपल्याला दुःख होईल. पण तोपर्यंत अज्ञानाचे नि प्रसादे म्हणजे स्वामी त्यासाठी देखील हसले असतील की आम्ही सांगतो जीवांना ज्ञान घ्या, आम्ही ज्ञान द्यायला बसलेलो आहे, पण जीव हा अज्ञान राहण्यामध्ये सुख मानतो. कोणाला विचारलं तुम्ही की निरूपणाला का नाही येत, ते आमच्या डोक्याहून जातं. म्हणजे ते स्वतःला डोकं आहेत हे मात्र मान्य करतात आणि मग डोक्यावरून ज्ञान जातं. पण डोक्यात ज्ञान कधी जाईल, सुरुवातीला सर्व डोक्यावरूनच जाणार आहे आणि नंतर मग डोक्यात जाणार आहे हळूहळू, आणि डोक्यातनं मग अंतःकरणामध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तो वेळ द्यावा लागेल. पावसाचं पहिलं पाणी वाहून जात नाही, ते जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये उरतं, उलटा प्रवास आहे. आणि जसं ते पाणी जास्त होईल जमिनीमध्ये मग ते व्हायला लागतं, मग ते जमीन पिणं बंद करून टाकते. ज्ञानाच्या बाबतीमध्ये पहिले वाहून जाणार आहे, परंतु तुम्हाला वाहून जाण्या एवढं पण ऐकावं लागेल आणि मग हळूहळू झिरपणार आहे. जमिनीच्या जे पोटात पाणी जातं त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. पुन्हा पुन्हा तो पाणी संचय त्या जमिनीवर करावा लागतो आणि मग ते जमिनीच्या भूगर्भामध्ये ते पाणी पोचत असतं. तसं एखादा विषय नाही समजला तरी पुन्हा 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 तो ऐकावा लागतो. आमचे स्वामी सांगतात तुम्हाला कालचा विषय समजला का निरूपणाचा, ते म्हणतात जी समजला, पा म्हणा. मग ते म्हणतात, परंतु स्वामी म्हणतात की नाही तुम्हाला अजून समजलेला नाही विषय, तो तुम्हाला सांगता पण येत नाही, समजलेला पण नाही. मग स्वामी परत समजावून सांगतात. म्हणजे ही दुसरी वेळ झाली. काल पण त्याचं निरूपण झालेलं आहे आणि आता परत सांगतात, दुसऱ्या वेळेस निरूपण करतात. मग आता समजलं का म्हणे, हो पा म्हणा. मग ते सांगतात. स्वामी म्हणतात तुम्हाला समजलंय पण तुम्हाला सांगता येत नाही.
आपल्याला सांगता येण्याजोगं समजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला तर ते समजलंच पाहिजे, परंतु ते नेमकं ज्ञान कसं आहे ते दुसऱ्यालाही समजून सांगता आलं पाहिजे. इतपत ज्ञानाचा स्तर आपल्यामध्ये वाढला पाहिजे. आचरणाचा स्तर जो आहे तो आपल्यामध्ये वाढला पाहिजे. आणि मग स्वामी परत निरूपण करतात. म्हणजे तिसरी वेळ झाली आता ही. आणि मग स्वामी म्हणतात पहा म्हणा. आणि मग ते बोलतात, स्वामी म्हणतात हो आता तुम्हाला समजलं देखील आणि तुम्ही सांगूही शकताय. म्हणजे इत्यादी प्रकारे काही गोष्टी आपल्याला जेव्हा वाटतात की हे मला समजलेलं आहे, जसं आता आम्ही कधी कधी लीळा घेऊन एखादी बसलो, रोजच्या लीळेमध्ये तू लीळा घेतली तर आम्ही ती वाचून त्याचा अर्थ सांगून मोकळा होतो. पण कधी कधी तीच लीळा असं एकांतामध्ये घेऊन बसल्यानंतर काही प्रश्न असे निर्माण होतात, अरे हा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये, म्हणजे हे वाक्य आपण अनेकदा वाचलं, त्याचा अर्थ सांगितला, पण नेमकं या वचनाशी या अर्थाचा वाक्याचा काय हे संबंध जुळतो, किंवा याचा या शब्दाचा नेमका काय अर्थ होतो, नेमकं स्वामी असं का बोलले असतील बरं, म्हणजे इत्यादी प्रकारे ते प्रश्न आम्हाला तेव्हा निर्माण होतात. एरवी रोजच्या वाचनामध्ये ते प्रश्न निर्माण होत नाहीत. मग कोणीतरी काहीतरी विचारलं की मग ते प्रश्न निर्माण होत असतात. की निरूपणाच्या वेळेला ते वाचन जर का केलं, आता याचं आपल्याला निरूपण करायचं आहे, मग त्यावेळेला तो दृष्टिकोन समोर येतो, इतके दिवस तो आला नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपल्यामध्ये ज्ञानस्तर हा स्वतःला समजण्या इतपत आलंच पाहिजे, पण दुसऱ्यांना समजून सांगण्या इतपत देखील तो ज्ञानस्तर आपल्यामध्ये वाढला पाहिजे. आणि मग स्वामी म्हणतात मग गा भोज्या कैसे गा महात्मे झाले ती. स्वामी त्यांना पुन्हा पुन्हा विचारतात की सांगा बरं कसे महात्मे झाले तुम्ही, सांगा परत एकदा. आणि मागुती दायंबा गोष्टी सांगती ऐसे गोसावी वेळा तिनी पुसले. 3 वेळेला आमच्या स्वामींनी ती घटना जी आहे त्यांना विचारली, पुन्हा सांगा बरं. अशा पद्धतीने 3 वेळा त्यांनी स्वामींना ते सांगितलेलं आहे. दायंबा म्हणती जी ऐसा जयाचा वेद तयाची प्राप्ती. म्हणजे जयाचा वेद तयाची प्राप्ती, जे आपल्याला पाहिजे त्याच्याविषयी जर का आपण चिंतन केलं आणि त्याच्याविषयीच आपल्या मनामध्ये तो विचार ठेवला तर ती गोष्ट आपल्याला मिळते. जसं आपण म्हटलं ना की आता गाडी भेटणारच नाही बरं का, उशीर झाला तर खरोखर गाडी भेटत नाही. म्हणजे जो विचार आपण करू, नकारात्मक गोष्टी जास्त प्रमाणामध्ये होतात, पण सकारात्मकतेच्या बाबतीमध्ये आपला अनुभव कमी असतो. आपण कधी सकारात्मक जो विचार आहे तो करत नाही. आपण एखादा जर का 16 ठेवला तर तो चांगलं होईल की नाही आपण असं म्हणतच नाही की काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे, देव सगळं व्यवस्थित करणार आहे. अशा प्रकारचा सकारात्मक विचार आपण खूप कमी वेळेला करत असतो. आणि म्हणून इथे जयाचा वेद तयाची प्राप्ती. नकारात्मक गोष्टीचा वेद असेल तर नकारात्मक गोष्टीच प्राप्त होते, सकारात्मक गोष्टीचा जर का वेद असेल तर सकारात्मक गोष्टीच आपल्याला प्राप्त होतील. आणि आमचे स्वामी जर सांगतात तर तया ते चिंतिता. म्हणजे कुठला दृष्टांत आहे, भिंगरुटीचा दृष्टांत आहे. ईश्वराला चिंतिता आपण कोण होणार आहोत, आपल्याला काय भेटणार आहे, ईश्वरच भेटणार आहेत. चिंतन ईश्वराचं केलं आणि बाकीचे दुसऱ्याच गोष्टी भेटतील का, जीव देवता प्रपंच भेटतील का, नाही. ईश्वराचं चिंतन केलं तर ईश्वरच भेटणार, जीवाचं चिंतन केलं जीवच भेटणार. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे पितृंची भक्ती कराल तर पितृच भेटतील, भूतांची भक्ती कराल तर भूतच भेटतील, देवतेंची भक्ती कराल तर देवताच भेटतील, आणि माझी भक्ती कराल तर मी भेटेल. ऐसे जयाचा वेद तयाची प्राप्ती. हे एकदम एका दृष्टीने हे वाक्य दायंबासांचं बरोबरच आहे. पण स्वामी काय म्हणतात, भोज्या ऐसे नव्हे अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. आता इथे स्वामींना काय करायचं आहे, विद्या मार्गाचं निरूपण करायचं आहे. जयाचा वेद तयाची प्राप्ती हे वाक्य बरोबरच आहे, परंतु विद्या मार्गाच्या दृष्टिकोनातनं जर का बघितलं तर जयाची प्राप्ती होते, तयाचा वेद नसतो कधीच. म्हणजे त्या ठिकाणी प्राप्ती होते, ब्रह्मांडस्थेमध्ये तो जीव पावन होतो, परंतु वेद मात्र ब्रह्मांडस्थेचा नसतो, तो पिंडस्थेचा असतो. आणि पिंडस्था हा काय आहे, अंश आहे, ब्रह्मांडस्थेचा अंश असल्यासारखा आहे.
म्हणून स्वामी सांगतात अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. स्वामीने तो विषय दुसरीकडे नेलेला आहे. आता इथे जो विषय सुरू आहे, विनोदातनं ती घटना घडलेली आहे, ती घटना त्यांनी सांगितलेली आहे आणि एक मोठं वाक्य त्यांनी म्हटलं, जयाचा वेद तयाची प्राप्ती. स्वामी म्हणतात नाही, मुळामध्ये कसं आहे, परमेश्वर त्या जीवाचं अज्ञान फेडतात, अन्यथा ज्ञान फेडतात. तुम्ही म्हणता तसं नाही, अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. म्हणजे आता तुम्ही जेव्हा मिठाई घ्यायला जाता तेव्हा काय करता, तुम्ही मिठाईचं संपूर्ण मिठाई खाऊन बघता की अंश खाऊन बघता? अंश खाऊन बघता. अंश वेधे, त्या अंशाला तुम्ही वेधल्या जाता आणि मग संपूर्णाची प्राप्ती. काय म्हणतात ते, शीतावरून भाताची परीक्षा. अंशाचा संपर्क झाला की संपूर्ण जे आहे त्याच्याविषयी तुम्ही काहीतरी अनुमान लावू शकता. एखादं निरूपण तुम्ही ऐकलं तर तुम्ही मग बाकीचे पण जे काही 17 आहेत, म्हणजे एक निरूपण हे अंश असेल तर बाकीचं निरूपण हे एक प्रकारे निरूपणाचं संपूर्णत्व आहे. इत्यादी प्रकारे आपल्याला सुरुवातीला अंशाचाच वेध होत असतो, थोड्या गोष्टीचा वेध असतो आणि त्या माध्यमातनं आपण आधी चादर बनते की दोरा बनतो? दोरा बनतो. म्हणजे दोरा हा अंश आहे आणि त्या माध्यमातनं आमचे स्वामी सांगतात एथीची दशीच धरली पुरे. एका वचनाला वेधा, फक्त एकाच वचनाला वेधायचं, बाकीचे वचन बरोबर, म्हणजे तुमचा तो क्रम लागेल. तुम्ही म्हटले की परमेश्वर, अंतुलाचा दृष्टांत म्हटले की तुम्हाला लक्षात येईल की बाहिल्याचा पण दृष्टांत असणार आहे बरं का. मग परावर दातृत्व मग कसे देतात, म्हणजे तो क्रम लागतो. एक वचन जर का तुम्ही अभ्यासलं की पुढचं वचन काय आहे, त्याच्या पुढचं वचन काय आहे, त्याच्या पुढचं वचन काय आहे. संबंधियाचा संबंध विशेषतः त्याचे का म्हणून, का बरं देवाने असं सांगितलं लगेच पुढचं वचन, संबंधी अधिकार का नाही बरं, काय होतं म्हणजे लगेच पुढचं वचन. म्हणजे हा क्रम लागत जातो. एक वचन म्हणजे एक अंश आहे आणि संपूर्ण प्रकरण म्हणजे काय, संपूर्णत्व आहे. मग एक प्रकरण म्हणजे काय, अंश आहे. मग त्याचं आचरण म्हणजे संपूर्णत्व आहे. एकेका वचनाचं आचरण हे अंशत्व आहे आणि संपूर्ण जे काही अनुसरण आचरण आहे ते संपूर्णत्व त्याच्यामध्ये येतं. मग शाब्द ज्ञान अंश आहे, बाकीचे ज्ञान संपूर्णत्व आहे. बाकीचे ज्ञान सर्व अंश आहेत, तर परमेश्वराचं ईश्वर प्राप्ती किंवा अनुभव ज्ञान हे संपूर्णत्व आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ज्याला हे पाहून ते अंशत्व असं आणि संपूर्णत्व असं बघताय. जसं तसं संपूर्णत्व म्हणजे काय, ईश्वर प्राप्ती हे त्याच्यामध्ये संपूर्णत्व आहे. आणि म्हणून आपल्याला बाकीचे सगळेच अंश, प्रत्येक ज्ञान, शाब्द ज्ञान अंश आहे, अपरोक्ष ज्ञान अंश आहे, कारण की ते थोड्या फरकाने वाढत राहतात. विशेष ज्ञान सुद्धा हा एक प्रकारचं संपूर्णत्व जरी म्हटलं तरी अजून आनंदाचा अनुभव, ईश्वर स्वरूपाच्या प्राप्तीचा अनुभव अजून आलेला नाही. म्हणजे तिथे जायचं आहे आपल्याला. शाब्द ज्ञान झालं म्हणजे परिपूर्णत्व नाही. मला भरपूर ज्ञान आहे म्हणजे मी आता ज्ञानी झालो नाही. मला माहिती आहे की अपरोक्ष ज्ञान तर अजून बाकी आहे, ते कधी होईल आपल्याला. मग अपरोक्ष ज्ञान झाले तरी सामान्य ज्ञान अजून बाकी आहे, ते कधी होईल. विशेष ज्ञान बाकी आहे. या ज्यांना हे तिन्ही ज्ञानाचं अज्ञानत्व आहे अजून, तो व्यक्ती स्वतःला कधी ज्ञानी म्हणून घेऊ शकत नाही. त्यांच्या लक्षात आहे अजून ज्ञान बाकी आहे. म्हणून स्वामी सांगतात अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती, म्हणजे पिंडस्था हा अंश आणि तयाचेनी वेधे म्हणजे आवडी ध्याने करून संपूर्णाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मांडस्थेची प्राप्ती. तर ब्रह्मांडस्था पण संपूर्णत्व नाही आहे. अव्यक्त जे स्वरूप आहे देवतेचं ते संपूर्ण आहे, परंतु इथे पिंडस्थेला पाहून ब्रह्मांडस्था संपूर्ण आहे. ब्रह्मांडस्थेला पाहून माया देवतेचं अव्यक्त स्वरूप जे आहे ते संपूर्ण आहे. आणि इथे दायंबास म्हणतात जी ते कैसी जी, म्हणजे कसं काय बरं अंशवेदे संपूर्णाची प्राप्ती. आणि स्वामी म्हणतात यावरी गोसावी विद्या मार्ग निरूपिला. विद्या मार्ग जे प्रकरण आहे, 1 विद्या 2 विद्या 8 विद्या 1.25 नोकडी विद्या 72 विद्या, हे जे काही विद्या मार्ग आहे त्या विद्या किती आहेत आणि ते कोणाच्या आहेत आणि त्याचं कशाश्रित त्या दिल्या जातात आणि त्या विद्या झाल्यानंतर मग पुढे काय होतं, कशाची प्राप्ती होते,
हे स्वामींनी विद्यामार्गाच्या या वचनामध्ये जे आहे त्या वचनामध्ये त्याचं निरूपण केलेलं आहे. आणि मग पुढे स्वामींनी हा विद्यामार्ग प्रकरण सांगितल्यानंतर पुढे स्वामी म्हणतात, चतुप्रकारे वेद संचरती. चतुप्रकारे वेदाचा संचार होत असतो. दृक स्पर्श आलाप अंतःकरण, भटी पुसले अंतःकरणे वेद तो कैसाजी. आता इथे भट्टोबासांनी हे ऐकलं, दृक स्पर्श आलाप आणि अंतःकरण. दृष्टीद्वारे दिल्या जातं हे लक्षात आलं, स्पर्शाद्वारे दिल्या जातं हे लक्षात आलं, शब्दाद्वारे देतात हे पण लक्षात आलं, पण अंतःकरणाद्वारे परमेश्वर देतात म्हणजे नेमकं कसं बरं, याविषयी भट्टोबासांनी स्वामींना प्रश्न केला. आणि स्वामींनी त्या ठिकाणी हा जो दृष्टांत आहे अंतःकरणाच्या संदर्भातला, तो कासवीचा दृष्टांत स्वामींनी भट्टोबासांना निरूपण केलेला आहे. कासवी असे ते थडियेसी विये. आता इथे कासव नाही आहे, काय आहे? कासवी आहे. तसं मासा नाही आहे, काय आहे? मासळी आहे. आणि कोंबडा नाही आहे, काय आहे? कुकडी असे, म्हणजे कोंबडी असे. इथे या माता सांगितलेल्या आहेत. आणि कासवी असे ते थडियेसी विये. कासव हा प्राणी कसा आहे? जलचर की भूचर? उभयचर प्राणी आहे. हा पाण्यामध्ये पण असतो आणि हा जमिनीवर पण असतो. मग आता मासा जो आहे तो जलचरच आहे, म्हणून मासा काय आहे? पाणी आणतो. ती मासळी वितूच आहे, कुठे? पाण्यामध्ये ती अंडी देते. परंतु कासव जो आहे तो पूर्ण वेळ पाण्यात राहणारा जीव नाही आहे, तो जमिनीवर पण राहणारा आहे. म्हणून तो अंडी कुठे देतो? तो थडियेसी विये, म्हणजे ते पिल्ल जे त्याची आहे तो थडियेसी तो वितो. आपण ऐलाडी असे ती पैलाडी असे ती. आता ही कासवाची किंवा कासव विभागाची ही एक विशेषता आहे. कधीही जन्म दिलेलं जे बाळ असतं त्याच्यापासून आई लांब जात नसते ना. प्राण्यांची पण आई असेल ती त्या पिल्लांच्या अवतीभोवती असते. पक्ष्यांची आई आहे, त्या पक्ष्यांच्या त्या अंड्याभोवती पिल्लांभोवती ती असते. पण कासवीची विशेषता, जसं मी सांगितलं ना की आपल्याकडे एक जनरल नॉलेज पण आपल्याला दृष्टांतातनं मिळतं. आता हे विज्ञानामध्ये काही आम्हाला अभ्यासाला मिळेलच असं नाही, पण आम्हाला स्वामींनी सांगितलेल्या दृष्टांतातनं मात्र हे अभ्यासाला मिळालं की कासवी एका थडीला ती विते आणि ती दुसऱ्या थडीला राहते. म्हणजे आपण ऐलाडी आणि ती पैलाडी. कासवी असे ते थडियेसी विये, आपण ऐलाडी असे ती पैलाडी असे ती. ती पलीकडच्या काठाला जर का ती विली तर ती अलीकडच्या काठाला येऊन थांबते, ती तिथे थांबत नाही. आणि तेथून तया त्या अंतःकरणी आठवी, आणि तिथून ती अंतःकरणे आठवी. म्हणजे काय म्हणतात त्याला? शुभचिंतन. त्यांच्याविषयी चिंतन जे आहे ती ते करत असते. अमृतकळा असे ते संचरे. आता अमृतकळा, आता हे लक्षात आलं आमच्या की स्पर्शद्वारे अमृतकळा संचरू शकते. शब्दाद्वारे पण समोर व्यक्ती बसते आणि त्याला आपण काहीतरी निरूपण केलं, सांगितलं, अमृतकळा संचरू शकते. दृष्टीद्वारे पण समोरासमोर आणि अंतःकरणाद्वारे अमृतकळा संचरणं म्हणजे आपल्यासाठी पण एक प्रकारे नवीनच आहे. परंतु आपण मार्गात गेल्यानंतर किंवा मार्गातून निघताना अधिकरणांना काय म्हणतो? बाबा शुभचिंतन असू द्या. म्हणजे त्या ठिकाणी आपण त्यांचं शुभचिंतन जे आहे ते मागत असतो. म्हणजे हे काय झालं? आपण आता घरी निघालेलो आहोत तर, किंवा आपण मार्गातच आहोत, किंवा आपण विजनाला गेलेलो आहोत, किंवा आपण आचरणाला चर्येला गेलेलो आहोत, आटनाला गेलेलो आहोत, तर ते अधिकरणांची आज्ञा आपण घ्यायची असते. आम्ही असं म्हणत असतो की गावाला जायचं, आज्ञा घेतली का? आज्ञा घेतली का म्हणजे श्री गुरुजींना आपल्याला विचारायचं आहे, मी गावाला जायचं होतं, जाऊ का? मी जातो असं नाही. हे कोण? मार्गातली मंडळी आहे. आता तुम्ही तर एका दिवसासाठी गेलेत किंवा 2 तासासाठी गेलात आणि तिथे बाबांची भेट घेतली. आता तुम्ही काय म्हणता? आम्ही निघतो बाबा. निघतो बाबा नाही, तिथे परत तुम्ही पण आज्ञाच घ्यायची, आम्ही येऊ का आता?
तुम्ही त्यांना विचारलं आम्ही येऊ का आता, आणि मग ते सांगतील हो जा, म्हणजे त्या जा म्हणण्यामध्ये मी जातो म्हटल्यानंतर ठीक आहे जा, म्हणजे संपर्क तुटला तो. मी येऊ का म्हणजे तुम्ही तुमचा प्रश्न त्यांच्या दालनामध्ये टाकलेला आहे, आता ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत की हो ठीक आहे काही हरकत नाही, थोडं थांबा, 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी जा, चहा घ्या आणि मग जा. म्हणजे त्यांचं शुभचिंतन तुमच्या बाबतीमध्ये आहे. त्या जा म्हणण्यात त्यांनी तुम्हाला काढून दिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये शुभचिंतन आहे. ते शुभचिंतन तुम्हाला आम्हाला दिसणार नाही, ते शुभचिंतन तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळणार. म्हणजे हे काय अंतःकरणे, ते म्हणतात की पोहोचल्यानंतर कळवा बरं का. म्हणजे शुभचिंतन त्यांचं तिथपर्यंत आहे, कितीही वाजता पोहोचलात तरी कळवा, सांगा. म्हणजे हे काय आहे, शुभचिंतन आहे त्याच्यामध्ये. परमेश्वराचं चिंतन आहे अंतःकरणाद्वारे दुरोनी. जसं त्या ठिकाणी परमेश्वर समोर नाही आहेत, जीव समोर नाही आहे, परंतु परमेश्वर त्या जीवाचं लांबून चिंतन करतात. यथा अंतःकरणे चिंतन, यथा आपण बाईसांचं चिंतन बघितलेलं आहे, बाईसांच्या बाबतीत आमच्या स्वामींनी केलेलं चिंतन आहे. बाईसा समोर नाही, स्वामी समोर नाही आहेत, पण बाईसांचे जे काही कणव योग्यता अधिकार मात्र स्वामींच्या समोर आहे, आणि त्याद्वारे परमेश्वर त्या जीवाचं चिंतन करतात. तुमचं आमचं चिंतन कधी करतील, जेव्हा तुम्ही आम्ही योग्यता वाढवू, आमची अधिकार वाढवू, कणव वाढवू, काही सेवादास्य वाढवू, चिंतन अध्ययन वाढवू, स्मरण वाढवू, तर परमेश्वर आपलं चिंतन उगाच चिंतन करणार नाहीत. आणि देवाने आपलं चिंतन करावं यासाठी जसं आपण फोटोत यावं म्हणून आपण काय करत असतो, धडपडत असतो की नाही. आपला चेहरा आला पाहिजे, आपण लपलो नाही पाहिजे, म्हणून आपण पुढे पुढे थोडंसं येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या फोटोमध्ये आपण येत असतो. तसं देवाच्या प्रसन्नतेमध्ये आपण जर का यावं असं वाटत असेल तर आपल्याला सेवादास्य आहे आणि आपण मागे मागेच आहोत. कसं येणार आपण त्या प्रसन्नतेच्या त्या फ्रेममध्ये, आपण कसं येणार. ज्ञान आहे ते ज्ञान ऐकण्याच्या श्रवण करण्याच्या बाबतीत आपला उत्साहच नाही आहे, कसं परमेश्वराच्या प्रसन्नतेत येणार. नुसतं निरूपणाला येणं महत्वाचं नाही बरं का. ते म्हटले आम्ही निरूपणाला आलो म्हणजे आम्ही फ्रेममध्ये आलो प्रसन्नतेच्या, नाही. निरूपणाला आलो आणि आपण एकदम उदास आणि रेंगाळल्यासारखं बसलेलो आहे, पुन्हा पुन्हा जर का घड्याळ बघतोय आपण, तर मात्र आपण परमेश्वराच्या खंतीच्या पण याच्यामध्ये येऊ शकतो बरं का, कक्षेमध्ये येऊ शकतो. आणि म्हणून कुठल्याही ठिकाणी तुम्ही सेवादास्य करत असाल, कुठे तुम्ही देवपूजेला बसलेले असाल, कुणी अधिकरणांच्या भेटीला गेलेले असाल, मार्गसेवेमध्ये असाल, तिथे कंटाळा हा प्रकार तुमचा आला नाही पाहिजे. ज्या वेळेला तो कंटाळा आला की समजायचं आपलं कार्य शून्य झालेलं आहे. आपली उपस्थिती जी आहे ते ईश्वराच्या प्रसन्नतेमध्ये ती मोजल्या जाणार नाही, कारण आपल्याला कंटाळा आला त्या गोष्टी. आपल्याला कधी कंटाळा येणार नाही. एखाद्या व्यक्तीने म्हटलं तुम्हाला की आमच्याकडे रोज येऊन 10-10 किलो सोनं घेऊन जात जा, तुम्ही कंटाळाल का कधी? कंटाळाल नाही, कंटाळणार. परंतु रोज रोज निरूपणाला मात्र आपण कंटाळून जाऊ. पण रोज 10 किलो सोनं मिळतं तर कंटाळणार नाही, उलट आवर्जून त्यांना सांगू कधीतरी 20 किलो द्या, मी उद्या नाहीये, आज थोडं जास्त देऊन द्या. म्हणजे कशाविषयी कंटाळा येतो, कशाविषयी नाही येत आपल्याला, ह्याचं चिंतन देखील आपण केलं पाहिजे. आमच्या आचार्य भट्टोबासांना स्वामींच्या सेवेचा कंटाळा आलेला होता. म्हणजे कसा कंटाळा होता, तो सेवेमुळेच सेवेचा कंटाळा होता, विधीमुळेच विधीचा कंटाळा आलेला होता. की स्वामी निरूपण करत होते आणि भट्टोबासांना बाईसांनी पाणी आणायला उठवलं, विधीच करत होते, श्रीमुखी निरूपण ऐकत होते, आणि म्हणून ते निरूपण बुडेल म्हणून जो पाणी आणण्याचे विधी आहे तो नको त्यांना झालेला होता, की कुठे बाईसांनी मध्येच सांगितलं. परंतु नंतर लक्षात आलं की निरूपण ऐकणं हा जर का स्वामींच्या संबंधित विधी आहे, हे पाणी बाईसा जे आणायला सांगतात, हे पाणी कोणासाठी आणतायत, बाईसा स्वतःसाठी नाही आणत, हे तर स्वामींनाच आता लागणारे पाणी, म्हणून बाईसा आणायला सांगतायत. हा विधी पण देवाचाच आहे. लगेच त्यांच्या मनातनं ते दूर झालं आणि म्हणून बरं झालं, नाही तर तो दोष वाढत वाढत गेला असता. स्वामी म्हणतात जसे गेलात
ते तुम्ही नव्हते, पण जसे आलात आता, जाताना दोषयुक्त गेलात, पण येताना काय झालं, जसं ती घागर पाण्यामध्ये बुडवली त्याच्यात पाणी भरलं जसं, तसं भट्टोबासांचे दोष जे आहेत ते बाहेर निघाले. जसं पाणी भरलं की काय होतं, माठातली किंवा त्या घागरीमध्ये हवा असते, ती हवा बाहेर येऊन जाते, तशा पद्धतीने त्यांचा दोष बाहेर येऊन गेलेला आहे. आणि गुणदायक म्हणून ते आलेले, जे होऊन आले ते होय, असंच तुम्ही आले पाहिजेत, गुणयुक्त आले पाहिजेत. म्हणजे कुठल्याही सेवेमध्ये तुमचा दोष निर्माण होता कामा नये. कुठल्याही विधी कार्यामध्ये तुम्ही तमतम तुमची चिडचिड होता कामा नये. देवपूजा करताना, प्रसाद करताना, सेवादास्य करताना, अधिकारांच्या सन्निधानामध्ये, मार्गसेवेमध्ये, कुठे पदयात्रेमध्ये असेल, स्थानवंदन करताना असेल, या सगळ्याच बाबतीत ईश्वरदायक सगळ्याच गोष्टीमध्ये जर का आपल्याला कंटाळा आला तर आपण आपलं स्वतःचं मूल्यमापन करायचं की असं का झालं, आपल्याला का कंटाळा आला. जसं ते सांगतात ना, ते धर्मराज होते, ते कृष्ण महाराजांना म्हणतात, माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी कसं काय आलं, तलवार काढून तुमचं शिरच्छेद करावं, अशी भावनाच का आली. आपल्याला आपल्या प्रत्येक भावनेच्या संदर्भामध्ये चिंतन करता आलं पाहिजे, असं का झालं. महिला वर्ग करतात ना तसं, की भाजी अशी का झाली आज, ती भाजी जून होती, ती भाजी नवीन होती, किंवा ते असं झालं, ते भांडं बरोबर नव्हतं. सगळा दोष कोणाला द्यायचा, दुसऱ्याला देता आलं पाहिजे आपल्याला. ते तांदूळ असे का झाले की ते नवीन आहेत, ते जुने आहेत, ते पाणी चांगलं नव्हतं, असं विविध आपल्याला, आपण काय करतो, त्याचं चिंतन करतो की हा पदार्थ का बिघडला, का चांगला झाला, ह्याचं चिंतन असतं. तसं आपल्या मनातल्या प्रत्येक भावनेचं चिंतन आपण केलं पाहिजे. लीळाचरित्र वाचायला घ्यायचं आणि आपल्याला कंटाळा आला तर समजायचं की आपली अधोगती, लीळाचरित्र वाचण्याविषयी आपली अधोगती आहे. पण मोबाईल काढायला आपण कधी कंटाळा करतो का, कधीच कंटाळा नाही करत. कधी कुठल्याही वेळेला मोबाईल वाजला की लगेच आपण तो बघतो. म्हणजे कुठे ऊर्ध्वगती आहे की अधोगती आहे हे आपण स्वतःला तपासायचं, दुसऱ्यांना तपासत बसायचं नाही. आणि म्हणून इथे परमेश्वर कधी आपलं चिंतन करतील, लक्षात घ्या, आपलं लक्ष काय असलं पाहिजे, परमेश्वराने आपलं चिंतन केलं. बाईसांचं चिंतन केलं की नाही, भटोबासांचं चिंतन केलं, माहीम भट्टांचं चिंतन केलं, महादाईसांचं देखील चिंतन स्वामी करतात. वाराणसीला जाऊ नका, द्वारावतीला जाऊ नका, महात्म्यांचं जास्त ऐकू नका, हे काय सांगतात स्वामी, शुभचिंतनच आहे. असं शुभचिंतन आपल्याविषयी का नाहीये बरं. बाईसांचं शुभचिंतन भट्ट नाथोबासांविषयी आहे, नाथोबास वाहून जातात, तर बाईसांचं शुभचिंतन हे त्यांनी वाहून नाही गेलं पाहिजे. म्हणजे आमच्या बाबतीमध्ये आमचं स्वामींचं चिंतन तर आम्हाला लाभतच नाही आहे, पण बाईसांसारखं सुद्धा चिंतन आम्हाला लाभत नाही. बाईसांमुळेच भट्ट नाथोबासांना स्वामींनी आतमध्ये घेतलेलं आहे. कमीत कमी बाईसांचं तर चिंतन आम्हाला लाभलं पाहिजे. किंवा भट्टोबासांसारखं चिंतन आहे, भट्टोबास जे आहे ते सुद्धा प्रेमोपाय त्यांना घडलेला आहे एक प्रकारे. म्हणजे अशा प्रकारे आम्हाला सर्व महानुभाव साधकाचं चिंतन घडावं, श्री चिंतन मिळावं, अशा प्रकारचं कार्य आमच्या हातून जर का होत असेल तरच आमच्याविषयी सर्वजण शुभचिंतन करणार आहेत आणि परमेश्वर देखील शुभचिंतन करणार आहेत. आणि ते कसं करतील, म्हणून माझं म्हणणं आहे की देव आता नाही भेटले तरी चालेल. देव भेटणं आत्ताच्या घडीला काही महत्वाचं नाही. आत्ता उलट आपल्याला ती बाकीची जी तयारी आहे ती बाकीची तयारी करता आली पाहिजे की देव भेटल्यानंतर देवाने जे आपल्याविषयी चिंतन केले त्याचं फलद्रुपता आपल्याला करून घेता आली पाहिजे. आमचे स्वामी बाईसांच्या चिंतनाच्या बाबतीत आहे तो विषय. माझं चिंतन असं आहे की आमचे स्वामी निळभट्टांचं देखील चिंतन करतच तिथे आलेले आहेत भिक्षेला, उगच तिथे भिक्षेला आलेले नाहीत. आणि हे चिंतन कोणी केलं, निळभट्टांनी केलं. की हे कशासाठी आले बरं, यांना काही अन्न मिळत नाही का कुठे, सगळीकडे कुठेही यांना अन्न मिळू शकतं, सगळीकडे यांची व्यवस्था होऊ शकते, मग हे माझ्याच घरी का आले, हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेत का, पहिलं संशोधन हे आहे. आपल्याकडे देव जेवायला येऊ शकतात का, हे चिंतन निळभट्ट भांडारेकरांनी केलेलं आहे. हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाहीत, हे कुणाच्या भिक्षेसाठी आलेले आहेत,
हे माझ्या भिक्षेसाठी आलेत, मला भिक्षेमध्ये यांना अन्न पत्नीने वाढलेलं आहे, आता या भिक्षेत मी स्वतःला वाढलं पाहिजे, माझ्याकडनं पण यांना भिक्षा अपेक्षित आहे, असं चिंतन कुठेतरी करता आलं पाहिजे. इथे आमचे स्वामी काही पंचावताराचं उपाराचं जेवण खायला आलेले नाहीत या पृथ्वी तलावर, इथे आपल्याला घ्यायला आलेले आहेत. तमातनं नेता आला असता आपल्याला, पण आपली ती परिस्थिती नाही आहे, त्यावेळी अविद्या वगैरे सगळं लागलेलं आहे, म्हणून इथे आणलं. की इथे काय करावं लागेल तुम्हाला, शाब्द अपरोक्ष सामान्य सगळे हे करून परमेश्वर आपल्याला घेऊन जाणार आहेत. या भिक्षेसाठी देव आलेले आहेत. आपण देवाला ती भिक्षा न वाढता बाकीच्या सगळ्या भिक्षा आपण देवाला वाढतोय. अन्न असेल, वस्त्र असेल, धातू असेल, सगळं देतोय देवाला. परंतु नेमकी जी भिक्षा आपल्याला देता आली पाहिजे ती फक्त निळभट्ट भांडारेकरांनी त्याचं चिंतन केलेलं लीळाचरित्रामध्ये नमूद आहे. ते चिंतन भट्टोबासांनी पण केलेलं आहे, म्हणून तर सगळं सोडून आलेलं आहे. ते चिंतन माईभट्टांनी पण तर केलेलं आहे, म्हणून तर सर्व संघ परित्याग करून रिद्धपूरला अनुसरलेले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी हे चिंतन परमेश्वराने आपलं करावं, यासाठी परमेश्वरदायक काही गोष्टी करणं गरजेचं आहे. एखादे शिक्षक एखाद्या मुलाविषयी चांगले वाक्य कधी म्हणतील, त्या मुलांनी सगळ्याच विषयांमध्ये चांगले गुण मिळवलेले असतील, अभ्यास करत असेल, सगळे मस्ती करतायत, आणि तो एकटा जर का पुस्तक वाचत असेल तर त्याच्याविषयी शुभचिंतन असेल. एखादा व्यक्ती तिथे उपस्थित झाल्यानंतर मंदिर आश्रमात तो सेवा करत असेल तर साहजिकच त्याचं नाव निघतं. त्याला काही नाव लिहून ठेवावं लागत नाही, पण लोक त्याला शोधून काढत, ती व्यक्ती कोण होते बरं, ते अमके अमके वगैरे, ते सेवा करत होते वगैरे. म्हणजे तुम्ही सेवा करत असाल तर लोकांचं लक्ष जाऊ न जाऊ, पण देवाचं लक्ष आपल्याकडे तेव्हाच जाईल जेव्हा आपण ईश्वराच्या चिंतनाशी साजेशी काहीतरी वर्तन करत असू. उलट वर्तन करत असू तर चालणार नाही. आणि म्हणून इथे सांगतात की अमृतकळा असे ते संचरे तया तवतीये वाढती, ती जी कोणी कासवी आहे त्या पिलांचं, जे पलीकडच्या जे काठाला ते पिल्लं आहेत त्या पिल्लांचं चिंतन ती या काठावरून करते आहे. आणि तयातव तिये वाढती, तयातव म्हणजे कशातव, ती जे काही चिंतन करते त्या चिंतनाच्या माध्यमातनं त्या जीवांचं जे आहे ते अमृतकळा, त्यांना जीवविती शक्ती त्या ठिकाणी मिळते. आणि मला असं वाटतं की इतर सगळ्या गोष्टींपेक्षा शुभचिंतन जो भाग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही दिल्या घेतलं जात नाही, दृष्टपर काहीच दिल्या घेतलं जात नाही, परंतु जे मानसिक जे चिंतन आहे ते अतिशय महत्त्वाचं असं चिंतन आहे. म्हणजे त्यामध्ये जसं मी मामाजींना मागे गेलो होतो, मी म्हटलं शुभचिंतन असू द्या. मामाजी मला म्हणाले की मी तुझं चिंतन करू की देवाचं करू. म्हणजे गुरु निमित्त कसे आहेत, स्पष्टता जी आहे मामाजींच्या शब्दातनं अशी स्पष्टता होत राहते. एखाद्याला समजा वाईट वाटेल ना, असं कसं काय बोलले गुरुजी, परंतु त्यांच्या वाक्यातनं ती स्पष्टता झालेली आहे. प्रत्येकाने कुणाचं चिंतन करावं, मी तुमचं चिंतन करायचं तर मग मी देवाचं चिंतन कधी करायचं. आता मामाजींचे शिष्य कमी आहेत का, इतके शिष्य आहेत, मग सगळ्यांचं नाव घेऊन ह्याचं भलं व्हावं, त्याचं भलं व्हावं, त्याचं भलं व्हावं असं चिंतन ते करत राहतील. मग देवाचं चिंतन, देवाचं नाम कधी घ्यायचं त्यांनी. म्हणजे मला ते वाक्य ते बोलल्यानंतर मला खरंच हे वाटलं की हे किती बरोबर आहे. आपण सगळ्यांची विडे ठेवत राहतो की नाही. काय होतं, आपण स्थानाला गेलो तर काय होतं, सगळ्यांचे ह्याचा विडा ठेव, त्याचा विडा ठेव, त्याचा विडा ठेव, सगळ्यांचीच विडे ठेवण्यामध्ये काय होतं, तुमचं नामस्मरण तिकडे थांबून गेलं, तुमचं लीळा चिंतन स्थानाच्या ठिकाणी तुमचं थांबून गेलं. ज्यांची विडे त्यांना ठेवू द्या, तुम्ही तुमचा विडा ठेवा. तुमचं नामस्मरण, तुमचं लीळा चिंतन त्या ठिकाणी गेल्यानंतर झालं पाहिजे. काय होतं, इतरांच्या चिंतनामध्ये आपलं चिंतन राहून जातं. बरं, ज्याचं चिंतन आपण करतो आहोत तो स्मरणनिष्ठ आहे का, त्याला देवाची आवड आहे का, त्याला काहीच आवड नाही, उगाचच आपण त्याच्याविषयी चिंतन करतो आहे, तर तसंही चालणार नाही. मग गुरूंचं चिंतन नाही का आपल्या बाबतीमध्ये, गुरूंचं चिंतन आपण मागायचं नाही, गुरूंचं चिंतन आपोआपच आपल्याला मिळत राहतं.
की आपण जर का चांगलं कार्य करत असू, म्हणजे मी हा एक गोष्ट सेट केलेली आहे की माझे जे गुरु आहेत ते माझ्यावर प्रसन्न कधी राहते. मी उगाचच काहीतरी करतो आहे त्याच्याने ते प्रसन्न नाही राहणार. मी काहीतरी धर्मोपयोगी काही गोष्टी करत असेल, ईश्वराच्या मनोधर्माला पूर्ण साजेसं नाही, काही अंशी का होईना करण्याची माझी धडपड असेल, ती धडपड माझ्या श्री गुरुजींच्या कानावर जेव्हा पडेल तेव्हा ते प्रसन्न होऊ शकतात बरं का. आपले गुरुनिमित्त, तुम्ही तुमच्या गुरुनिमित्ताला सांगा की मी 9 प्रकरण पाठांतर करतोय, तुमचे गुरु म्हणतील वा वा पाठ करा बरं का, चांगलं, देवाला प्रार्थना करतील यांचा पाठ होऊ द्या. तुम्ही मागू नका त्यांच्याकडनं चिंतन, ते बरोबर मिळणार आहे आणि ते अंतःकरणाद्वारे असेल. आणि म्हणून खूपसे गुरुनिमित्त शिष्यांच्या संपर्कात राहतात. पाठांतर झालं का, स्मरण करत आहात का, रोज सान वंदन वगैरेला जाता का तुम्ही, हे विधी विधान ते विचारतात. हे काय आहे, अमृत कळा कशी आहे ती, काही दिल्या घेतलं काहीच नाही आहे, पण अंतःकरणाद्वारे जे आहे त्याच्यामध्ये दृष्टपर कुठल्याही पदार्थांचा संपर्क येत नाही, तिथे अदृष्टपर सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि तयातवतीये वाढती, म्हणजे त्या पिलांमध्ये वाढ वृद्धी त्याच्यामध्ये होत असते. तशा प्रकारे दृष्टांताचा सिद्धांत सांगतात. तैसे परमेश्वराची आठवण येतव एका वेद संचरेती, परमेश्वराच्या आठवण येतव. म्हणजे आता हे वाक्य कसं आहे, दोन्हीकडे लागू होणार आहे. परमेश्वराच्या आठवण येतं म्हणजे परमेश्वर एखाद्याची आठवण काढतात आणि मग त्याला वेद होतो, किंवा एखादा जीव परमेश्वराची आठवण काढतो तर त्याला देखील वेद निर्माण होत असतो. परमेश्वर कोणाकडे वेधल्या जातात, जो परमेश्वराच्या बाबतीमध्ये परमेश्वर वेधावय अशा प्रकारची क्रिया करत असेल, सकाळी स्मरण जो व्यक्ती करत असेल त्या जीवाकडे परमेश्वर वेधल्या जाणार आहे. निष्काम जी काही सेवा एखादा व्यक्ती करत असेल, ज्ञान श्रवण करत असेल, ज्ञान अध्ययन करत असेल वगैरे इत्यादी प्रकारे राग द्वेष काम क्रोध मद मत्सराचा त्याग एखादा व्यक्ती करण्याचे प्रयत्न करत असेल, त्या जीवाकडे परमेश्वर वेधल्या जातात. म्हणजे आपल्याला सुद्धा देवाने आपल्याकडे वेधावं अशा प्रकारच्या क्रिया आपल्याकडनं पण घडल्या पाहिजेत, तेव्हा सुद्धा वेद निर्माण होतो, परमेश्वराची आवड निर्माण होते. आणि परमेश्वर जेव्हा आपल्याविषयी चिंतन करतात त्यावेळी देखील आपल्यामध्ये वेद म्हणजे ईश्वराविषयीची आवडी जी आहे ती निर्माण होत असते. आणि म्हणून दोन्हीकडनं या गोष्टी आहेत, एकाकडनंच नाही आहे की देवानीच आपलं चिंतन करावं, तसं नाही. देवासी पडिये, कसं आहे ते, एक तर परमेश्वराला तो जीव आवडतो है ना, ते बरोबर आहे की एखाद्या जीवाला परमेश्वर आवडतात, ते बरोबर आहे, दोन्ही गोष्टी बरोबरच आहे. परंतु ज्यांना परमेश्वर आवडतात असा जीव उत्तम आहे. का उत्तम आहे बरं, एखाद्या वेळेला परमेश्वराला एखादी जीव आवडतो, त्या जीवाला परमेश्वर आवडतीलच असं नाही. पण एखाद्या जीवाच्या बाबतीमध्ये ज्याला परमेश्वर आवडतात तो परमेश्वराच्याच आवडीच्या क्रिया करेल आणि याच्याचमुळे काय होणार आहे, पुढे परमेश्वराला पण तो आवडायला लागेल. दोन्ही गोष्टी होणार आहेत. एकीकडे आहे आणि एकीकडे हे असं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. देवाला आपण आपल्याला पण देव आवडले पाहिजे, देवाला पण आपण आवडलो पाहिजे, तर मग तो प्रवास जो आहे तो विशेष ज्ञानापासून पर्यंत चालवून पुढे प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून इथे सांगतात की परमेश्वराची आठवण येतव, म्हणजे परमेश्वराने आपलं चिंतन केलं. कुणाचं चिंतन करतात, बाई हे सकळ जीवाते चिंते. कोणी विचारलं स्वामींना, आधी तर बाईसांनी विचारलं, बाबा आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काही चिंतिती, बाई हे श्री प्रभूची थाप. महादाईसा विचारतात, आम्ही गोसावी ते चिंतू, गोसावी काही चिंतिती ना, बाई हे सकळ जीवाते चिंती. सकळ जीव म्हणजे जेवढ्या जीवांना परमेश्वर तमातनं इकडे घेऊन आलेले आहेत त्या सर्व जीवांविषयी परमेश्वराला ती काळजी आहे. इतर कोणी दुसरी जण आपली काळजी करू शकत नाही, परमेश्वरच आपली काळजी करू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर त्या सकळ जीवांचं चिंतन करतात. त्याच्यामध्ये परत आपण थोडी कपात करायची. सकळ जीवांचं चिंतन तर आहेच आहे,
परंतु त्यामध्ये जे परमेश्वराचे साधक आहे त्यांचं चिंतन आहे, त्यांचं विशेष चिंतन आहे. मग परमेश्वराच्या सर्व साधकांचं विशेष चिंतन आहे का? तर त्या ठिकाणी परमेश्वराच्या सकाळचं जे काही स्वामींचं चिंतन आहे सकळ जीवांविषयींचं, त्यामध्ये जे परमेश्वराचं चिंतन करणारे आहेत त्यांचं अधिक विशेष चिंतन आहे. म्हणजे क्रम आहे तो वाढताना. आपण ना काय कोण आहे, ओळखीचे का अनोळखीचे आहेत त्यानुसार आपलं वाढणं असतं. ओळखीचे असतील त्यामध्येही जवळचे असतील, त्यामध्ये प्रतिष्ठित असतील मग किंवा अधिकरण असतील, मग प्रत्येकाला वाढण्याच्या वेळेला आपल्याकडनं तशा तशा पद्धतीने वाढल्या जात असतं. जे अनोळखी असतील त्यांना तूप वाढायचं की नाही वाढायचं वगैरे असं टाकलं न टाकल्यासारखं असतं. आणि जे प्रतिष्ठित असतील त्यांनी बस म्हटल्यानंतर पण 2 चमचे आपण जास्त तूप टाकून देत असतो. म्हणजे विशेष त्यांच्याविषयी वाढण्याकडे आपलं लक्ष आहे. तसं परमेश्वर ही विशेष चिंतन, सकळ जीवांविषयी चिंतन तर आहेच आहे, परंतु जे सकाळच्या सत्रामध्ये परमेश्वराचं चिंतन करणारे जे जीव आहेत त्यांचं विशेष चिंतन आहे. त्यांच्या चिंतनातनं परमेश्वर त्यांची योग्यता वगैरे अधिकार वाढवण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे. सकळ जीवाच्या चिंतनात त्यांची योग्यता वाढवण्याची प्रक्रिया नाही आहे. ते म्हणतात की सकाळी जे परमेश्वर चिंतन करतात त्याच्यामध्ये जडत्वाच्या जीवाच्या दुःखाचे जे काही रसना आहे त्या बंद केलेल्या असतात. त्याच्यामध्ये त्या जीवांची योग्यता नाही वाढत, कारण ते ईश्वराचे साधक नाहीत, ईश्वराच्या विधीमध्ये नाहीत, फक्त दुःखाअभावी त्यांना ते सुख आहे. परंतु त्याही व्यतिरिक्त जे परमेश्वराच्याच चतुर्विध स्मरणामध्ये चतुर्विध दुःखेशी लीन आहेत त्यांच्या बाबतीमध्ये विशेष चिंतनाच्या माध्यमातून त्यांची योग्यता अधिकार वगैरे सगळं त्या ठिकाणी वृद्धिंगत होणार आहे. अशा प्रकारचं स्वामींचं चिंतन आहे. आणि म्हणून सांगतात जैसे नित्यदिनी लीळेचे पुरुष, नित्यदिनी लीळेचे पुरुष, याच्यामध्ये असं घेता येतं की जे नेहमी स्वामींच्या सोबत असायचे. नित्यदिनीच्या ज्या लीळा स्वामींच्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दिनचर्या स्वामींची आहे. या दिनचर्येमध्ये स्वामींच्या सोबत जेवढे कोणी आहेत त्यांच्याविषयी स्वामींचं शुभचिंतन आहे. जेव्हा आमचे नाथोबास वाहून चालले त्यांच्याविषयी शुभचिंतन आहे की नाही स्वामींचं? ते जेव्हा भर तापामध्ये नेवाशाला जातात भट्टोबास त्यांच्याविषयी शुभचिंतन स्वामींचं आहे. कोणीतरी सेवेला जातं त्यांच्याविषयी शुभचिंतन आहे. भट्टोबासांना वर काय चाललंय म्हणून बघायला सांगतात, कसला गदारोळ आहे ते वर जाऊन छतावर बघतात, तेव्हा स्वामींना येथूनही पाठविले म्हणून वाचले. नंतर बाण तो लागला असता तुम्हाला. म्हणजे तिथे स्वामींचं काय आहे, अंतःकरणाद्वारे त्यांचं शुभचिंतन त्यांच्याविषयी आहे. किंवा आमचे भट्टोबास स्वामींना बघतात की स्वामी कुठे दिसत नाही, सकाळचा पूजा अवसर आणि स्वामी कुठे दिसत नसल्यामुळे भट्टोबास काळजीत पडतात, आतमध्ये येतात. बाई बाई गोसावीत बीजे केले असे, बाई सांगतात हे काही नाग द्या, एवढ्या वेळा बाबा ते की विसरला असे, कस काय विसरून गेला तू? आणि म्हणून भट्टोबास बाहेर जाती, धाव घेती, पाहावया निघती कुठे, काळोखामध्ये. स्वामी म्हणतात बाई बाई बोलवा आरोता, इकडे बोलवा त्यांना. ते जातील कुठे, काळोखामध्ये शोधत बसतील. काय आहे, शुभचिंतन आहे. काळोखामध्ये देव पाठवत नाही, अंधकारामध्ये देव आमचे पाठवत नाही. आरोता बोलवा, इकडे बोलवा, स्वयंप्रकाशाकडे त्यांना बोलवा. ऐसा गोसावी यांचा शब्द कदाचित भट्टोबास ऐकतात आणि ते शुभचिंतन त्याच्यामध्ये स्वामींचं आहे. किंवा तिथे निरूपण करतात स्वामी त्यांना, त्यामध्ये देखील भट्टोबास मुख्य करून सगळ्यांना निरूपण आहे, त्यांचं शुभचिंतन आहे. झोप येते, पाणी त्यांच्या डोळ्यावर मुखावर शिंपायला, इथे सुद्धा ते शुभचिंतन. असं किती तुम्ही लीळा घ्याल. आमच्या साधाई सेनना तिथे सोडविण्यासाठी स्वामींची मूर्ती त्यांना दिसते. त्यांचं मुक्काम थोडासा दूर आहे तिकडे, डोमेग्रामची लीळा, आणि स्वामी तिथपर्यंत त्यांना सोडवायला येतात. शुभचिंतन त्या ठिकाणी आहे. शिदोरी पाठवतात भट्टोबासांना, शुभचिंतन आहे. हे नित्यदिनी लीळेचे पुरुष. एका याच्यामध्ये असंही घेतलं जातं की स्वामींनी जे सांगितलं की पुरुषाच्या भेटे युगे गेली, म्हणजे तिथे तो राजा जो आहे तो उभा राहिला, तो व्यक्ती सुद्धा तिथे आहे, अंतःकरण तिथे आहे त्या राजाविषयी देखील. आणि म्हणून
त्या ठिकाणी त्याचं नंतर भलं झालेलं आहे ते, तर तिथे सुद्धा अंतःकरणाद्वारे त्याच्याविषयी शुभचिंतन आहे. तो आलेला त्या समोर जे ईश्वर अवतार बसले त्यांना माहिती नाही, अशातला भाग नाही, त्यांना ते माहिती आहे आणि म्हणून त्याचं ते भलं त्यांनी ते केलेलं आहे. किंवा मग नित्यदिनी लीळेचे पुरुष याच्यामध्ये अजूनही आपण काही जे आहे आपल्या स्वकुशलतेने लावू शकतो. मातंगाला स्थिती झालेली आहे, म्हणजे या श्री प्रभू चरित्रामध्ये वगैरे तो उल्लेख येतो. रुद्धपूरची ही घटना आहे. स्वतः सहस्रा वेद म्हणजे सांगितलेलं आहे श्रीकृष्ण स्वतः सहस्रा वेद, येथीचा नामीची वेद, म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचा जो वेद आहे नामाचा तो शता सहस्रा. शता म्हणजे भरपूर. आता इथे शत नाही आहे, शत असतं तर 100 असतं. शता म्हणजे काय झालं, अनेक शत आले म्हणजे 1000 झाले. सहस्त्र म्हणजे अनेक हजार आले म्हणजे लक्ष आले. म्हणजे कुठे नाम उच्चारण केलं, त्या शेष नारायणे नाम उच्चारण केलं आणि लक्ष्मीला वेद झाला, म्हणजे 5 लक्षाचा तो हे आहे, अंतर आहे. ते 5 लक्ष योजनाचं ते अंतर आहे. तिथे नाम घेतलं आणि तिथे वेद झालेला आहे, म्हणजे परमेश्वराची आठवण येतो. परमेश्वराची आठवण त्यांनी काढलेली आहे आणि म्हणून त्यांना तो वेद झालेला आहे. नाम त्यांच्या कानावर पडलं. येथीच्या नामीची वेद म्हणजे आमच्या स्वामींचं नामाचा विशेष आहे. ते नाम पैल ब्रह्मांडी जरी कोणी घेतलं तरी तिथे सुद्धा वेद होईल. अनंत ब्रह्मांडात जरी कोणी घेतलं ते नाम आमच्या स्वामींचं, तर त्या व्यक्तीला तिथे वेद होईल. हा वेद कसा आहे, तिथे बाकीच्या गोष्टी तिथे नाही आहेत, म्हणजे अंतःकरणाद्वारे तो वेद त्या ठिकाणी होणार आहे. एकाईसासी म्हणजे आमच्या ज्या शांताबाईस आहेत त्यांची मुलगी एकाईसा आहे. तिला जेव्हा तिच्या बहिणीला सोडविण्यासाठी जेव्हा पाठवलेलं आहे तेव्हा ती आईला म्हणते तू जा. आई म्हणते नाही तू जा, म्हणजे तुला रोज इथे स्वामींच्या सेवेचा वगैरे सगळा आनंद मिळेल आणि मी मात्र त्या आनंदाला मुकेल. तेव्हा स्वामी म्हणतात बाई, जेव्हा यांना स्थिती होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा तिथे स्थिती होईल. हे काय आहे, अंतःकरणे वेद, म्हणजे परमेश्वर त्यांचं चिंतन करतायत आणि ते सुद्धा त्याच वेळेला आता स्वामींचा पूजावसर सुरू झाला असेल बरं का, असं चिंतन त्याही कुठेतरी करत असतील आणि म्हणून त्यांना देखील तिथे वेद होत असतो. अशा प्रकारे परमेश्वर जे आहेत ते स्वतः सकळ जीवांचं चिंतन तर त्यांनी कधी केलेलं आहे, आत्ता करतात अशातला भाग नाही आहे. आम्ही तुम्ही इथे आहोत हे स्वामींच्या चिंतनाचा एक भाग आहे. जेव्हा स्वामींनी आपल्याला तमामध्ये आपण पडलेलो होतो त्यावेळेस बघितलं की यांना जर का आनंद दिला तर यांना आनंद प्रभवू शकतो. हे आपल्याविषयी सर्वप्रथम स्वामींनी चिंतन केलेलं आहे आणि ते चिंतन आपलं प्राप्तीला गेल्यानंतर देखील तसंच राहणार आहे. ती प्रवृत्ती कधी शुभचिंतनाची बदलणार नाही आहे. आणि म्हणून इथे कासवीचा दृष्टांत आपण घेतलेला आहे. त्याची एक विशेषता आपण बघितलेली की अंतःकरणाद्वारे कशा प्रकारे शुभचिंतनाच्या माध्यमातून, एरवी लोकांमध्ये काय असतं, अशुभ चिंतन हे जास्त असतं, अशुभ चिंतनाचा भाग असतो. ते एका ठिकाणी ते सांगायचे की गाव खेड्यामध्ये कसं आधीच्या काळात बाहेर भोजन चूल वगैरे असेल तर ती बाहेर असायची. तर ते कोणी होते त्यांनी जर का बघितलं अरे डाळ बनवताय का असं म्हटलं की ती डाळ जळून जायची, काही भाजी असेल ती करपून जायची. म्हणजे अशा प्रकारचे शुभ चिंतन असणारे लोक असतात बरं का. अशुभ चिंतन ते काही जास्त दिवस टिकणार आहे का ते, म्हणजे हे अशुभ चिंतन बोलणारे लोक भरपूर असतात. पण आपल्याला देवानी कसं चिंतन करायला सांगितलेलं आहे, शुभचिंतन. ते पण शुभचिंतन कशाविषयी, देवधर्माविषयीच. तुमचं स्मरण चांगलं हो वगैरे, तो अधिक प्रमाणामध्ये प्रपंचात गुंतेल अशा प्रकारचं चिंतन आपण करताना विचार करायचा असतो. म्हणजे इत्यादी प्रकारे काय काय अशी चिंतनं असतात त्याच्यामध्ये आपण अडचणीमध्ये येऊ शकतो, म्हणजे त्यांच्या चिंतनाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून इथे आपल्याला धर्म कार्याविषयी शुभचिंतन जे आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. एखाद्याच्या स्मरणाविषयी चिंतन करता आलं पाहिजे आणि ते चिंतन करत असताना
नुसतं त्याच व्यक्तीचा लाभ होतो अशातला भाग नाही. त्यांना स्मरण घडो असं देवाला प्रार्थना करताना आपल्याला स्मरण आपल्यालाही घडलं पाहिजे, हाही दृष्टिकोन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जेही सेवा करत आहेत, जेही विधी कार्य करत आहेत, त्यांना परमेश्वराने सहाय्य करावं अशा प्रकारची शुभ कामना जी आहे ती आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. आणि आपल्याविषयी पण देवाने शुभचिंतन किंवा जे काही चिंतन परमेश्वराचं आहे त्या चिंतनात आपण देखील आलो पाहिजे. म्हणून आपण देखील परमेश्वराचं अंतःकरणापासून ते चिंतन देवाचं आपल्याला करता आलं. म्हणजे नुसतं गाठीने चिंतन करायचं नाही, मनीने देवाचं चिंतन करायचं नाही, मनाने देवाचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. नुसतं गाठी फिरताय त्याला काही अर्थ नाही. मन आपलं जे आहे ते ईश्वराभोवती फिरलं पाहिजे, तर आपण त्या ईश्वराच्या चिंतनाच्या कक्षेमध्ये आपण येऊ आणि परमेश्वर देखील आपलं चिंतन त्या ठिकाणी करतील. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी चौथ्या सत्रामध्ये 6वा दृष्टांत जो आहे कासवीचा तो बघत असताना उत्तरार्ध 516 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो